बोलायचे सुद्धा त्राण नाही बरं मुला. विचार करा, एवढा गड चढून उठून रोज यायचं, त्या लाकडाच्या मुळ्या पुरा करायच्या, अग्नी प्रदीप्त करायचा, प्रज्वलित करायचा. आमच्याकडे आम्ही म्हणतो चूल पेटवायची, आमच्याकडचा शब्द चूल पेटवायची नाही, अग्नी प्रदीप्त करायचा. तो एवढ्याशा एवढ्याशा हाताने तो पाक सिद्ध करायचा. एवढं मोठं चंदनाचं कोड, ते एवढं सगळं त्या सहाण्यावर उगाळायचं. 8 वर्षाच्या मुलानं किती काय काय करावं, पण तरी सुद्धा त्यानं ते सगळं केलं. 7 दिवस झाले, प्रभू श्रीराम आले नाहीत. आता मी माझ्या समर्थांना काय उत्तर देणार? प्रभू श्रीरामांनी भोजन केलं नाही, मी सुद्धा काही खाल्लं नाही, आता काही त्राण राहिले नाही. रामाला तर मी उपाशी ठेवलंच, पण माझ्या स्वामींना मी काय उत्तर देणार? म्हणून अज्ञान ठरवतो काय, धोंड्यावरी नारळसा आपटून घेन आपुला माथा. रामा, नाही यायचं तुला, नको येऊस. आता जसा नारळ आपटतात ना एखाद्या दगडावर, तसं हे माझं मस्तक तुझ्या चरणावर आपटून जीव देतो, जीव सोडून देतो. मला नाही जगायचं. माझ्या स्वामींना मी काय उत्तर देणार? माझ्या गुरुदेवांना मी काय सांगणार? आणि म्हणून अज्ञान या प्रभू श्रीरामांच्या चरणाशी बसतो आणि आपलं डोकं आता त्या चरणावर आपटणार म्हणेपर्यंत त्या चरणांच्या मध्ये, पायाच्या मध्ये आणि मस्तकाच्या मध्ये सुकोमल असा हात लागतो, हात बाजूला घेतला जातो. कोणी मला अडवलं म्हणेपर्यंत प्रभू श्रीराम तिथे दिसले. का दिसले, कसे दिसले? याचं कारण गुरुवर इतकी नितांत श्रद्धा ठेवली होती. गुरूंनी प्रत्येक वेळी या प्रभू श्रीरामांचं इतकं वर्णन करून सांगितलं होतं की तो राम कसा आहे हे या 8 वर्षाच्या मुलाला माहित होतं. बरं, अज्ञान 8 वर्षाचा आहे, देव समोर दिसला म्हणतात पटकन नमस्कार वगैरे करावा. 7 दिवस वाट बघितली ना, रामा का नाही आला? 7 दिवस वाट बघितली. अरे मी माझ्या स्वामींना सांगितलं, त्यांनी मला सांगितलं जेवल्याशिवाय जेवायचं नाही, मी उपाशी, मला भूक लागली, चल लवकर जेवायला बस. भूक लागली, लवकर बस. प्रभू श्रीराम म्हणतात, बाळा, देव कधी जेवतो का? अज्ञान येतो. बोला राम, लहान मुलांच्या इतकी निरागसता अन्य कुठेही बघायला मिळत नाही. देव कधी जेवतो का? अज्ञान प्रभू श्रीरामांकडे बघतो आणि म्हणतो देव जेवत नाही, मग देव बोलतो का? जर का बोलता येतं तुला तर तू जेवायला पण बसलं पाहिजेस. चल लवकर जेवायला बस, भूक लागली. प्रभू श्रीराम जेवायला बसले, पत्रावर तयार केली, वाढलं. प्रभू श्रीरामांना अज्ञान म्हणतो, तुमच्या आजूबाजूला जे उभे ते कुठे आहेत? म्हणजे त्यांनी नको का यायला? तुम्हाला एकट्यालाच नैवेद्य दिला, नैवेद्य दाखवला, तुम्ही एकटेच जेवला, त्यांना उपाशी ठेवायचं का? नाही म्हणाले. प्रभू श्रीराम म्हणाले, ये ग बाई सीता, सीते ये लवकर. सीताबाई आल्या, लक्ष्मण आला आणि मारुतीरायांना बोलवलं, मारुतीराय या. मारुतीराय अंतर्मनातून प्रभूंना सांगतात, प्रभू आज इथं जेवताय, एक दिवस हे जेवण मागात पडेल. मारुतीरायांना सांगतात, अरे
प्रभू श्रीराम म्हणतात, अरे मारुते, अरे एवढासा तो पोरगा काय महागात पडायचंय, मागून मागून काय मागेल, असू दे, ये तू आता जेवायला. तेवढंच तर जेवण होतं बरं, एवढासा पाक तयार केला होता. पण या चौघांना वाढवून अज्ञानाला सुद्धा प्रभू श्रीरामांनी जेवायला बसवलं. स्वतः घास घेण्याआधी त्या 8 वर्षाच्या बाळाला आधी भरवलं. नाही नाही नाही, माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय, राम जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही. तुम्ही एक घास खा, मी हे सगळं पटकन संपवतो. भुकेलाय त्याचा भाव समजून घ्या. सगळेजण रोज जेवायला येऊ लागले. आता अज्ञानाला सगळं करायला गुरु आला. का? भगवंत जेवतायत. भगवंत जेवल्यामुळं आपल्याही पोटात अन्न जाते. रोज सगळी कामं करावी. असे काही दिवस मध्ये गेले आणि एक दिवस काकड आरतीची वेळ झाली तरी सुद्धा अज्ञान काही समोर आला नाही. पूजेची वेळ झाली तरी अज्ञान आला नाही. आता ज्या प्रभू श्रीरामांना रोजची जेवायची वेळेची सवय लागली होती ते म्हणतात, अरे आज अज्ञान आला कसा नाही, कुठं गेला? जेवायच्या वेळी सगळे प्रकट झाले, कुठं गेला? म्हणून त्या अज्ञानाच्या खोलीत जाऊन बघतात तर रोगडं अंगावर पांघरलेला अज्ञान तापानं फणफणलं होता. इतका ताप त्याला आला, प्रभू श्रीराम म्हणाले, अरे तुला ताप आलाय? हो, काय करू काय करू काय देवा, आज पूजा राहिली, काकड आरती राहिली, तेवढं चंदन काल उगाळून ठेवलं होतं तेवढं तुमच्या मस्तकी लावून या. आणि अरे तू जेवणार काय? जेवणार काय? अज्ञान म्हणाला, खरं सांगू का देवा, इतके दिवस झाले तुम्ही सगळे जण आयतं भोजन करताय. सगळे आयतं भोजन करताय. तुम्हाला कोणाला सुद्धा वाटलं नाही की आपण या मुलाची मदत करावी? असं म्हणता क्षणी मारुतीराय म्हणाले, बघा रामा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, एक दिवस हे जेवण महागात पडणार. अरे मारुती, ऐक तरी काय सांगतात. हो हो मारुतीराया, तुम्हीच. माझ्या एवढ्याशा हातांनी तो पराठा घेऊन मी अख्खं सगळं गड झाडून काढतो, पाणी मारतो, शिंपडतो सगळं. तेव्हा उद्यापासून तुम्ही केलं तरी सगळं स्वच्छ होईल. हो पवनपुत्र आहात ना तुम्ही, तेवढा उद्यापासून गड स्वच्छ करा. लक्ष्मण विचारतात, अज्ञाना, मी रे काय करू? तुम्ही एवढी ती लाकडाची मोळी मी रोज आणणार, तुम्ही उद्यापासून रोज लाकडाची मोळी आणा. हो. सीतामाई काही बोलत नाही. अज्ञान सांगतो, सीतामाई, अगं तू जगन्माता ना, एखाद्या लेकराला आईनं करून वाढावं. एकही दिवस तू चुलीसमोर माझ्या बरोबर बसली नाहीस. उद्यापासून स्वयंपाक तू करायचा. सगळ्यांना काम सांगितल्यानंतर प्रभू श्रीराम म्हणतात, अज्ञाना, मी काय करू? नाही रामा, तुम्ही काही करायचं नाही. तुम्ही माझ्या सद्गुरूंचे स्वामी आहात. तुम्ही काही करायचं नाही. नाही रे, असं नाही. तरी सांग मी काय करू? अज्ञान म्हणाला, थंडीचे दिवस आहेत, मी रात्री काकड्याची तयारी करून ठेवली. तो काकडा सकाळी लावा आणि स्वतः भोवती ओवाळून घ्या. पंढरीनाथ भगवान की. ऐसे क्रमिता का विधीन सकलासी बोले अज्ञान, आयते करीना भोजन एकटाही कष्ट करी. तरी उद्यापासून मातोश्रीने करावे भोजन, हनुमंताने सडा समार्जन करावे. सगळे आता सगळ्यांना कामाला लावलं. रोजचा दिनक्रम पुन्हा बदलला. पुन्हा काही दिवस गेले. आता बघा, त्या सीतेच्या हातचं जेवण रोज सगळे जेवतायत. एक दिवस असा आला, अज्ञान रागावलेला. एवढंच ना तो पोर रागानं नाक लाल झालंय. काय झालं? का चिडलाय अज्ञाना? चिडलोय म्हणजे काय? घरातली ती स्त्री, तिला समजू नये, रोज शिळा पाक वाया जातो, गुराढोरांना जातो. एवढ्या भाकऱ्या कालच्या शिल्लक राहिल्या, आज काला करूया ना. काला हे काय असतं मला माहित नाही. अज्ञान म्हणतो, मी रेसिपी सांगतो, लिहून घ्या. आणि म्हणून अज्ञानाला विचारलं, कसा करायचा काला? अज्ञान सांगतो, करूया काला. आज मी म्हणाला भिक्षेला जाणार नाही, एवढ्या भाकऱ्या राहिल्या. आणि सांगू, जेव्हा जेव्हा आमच्याकडे भाकऱ्या राहतात ना, माझी सद्गुरू माऊली का सुंदर काला करते ना. वा वा वा, रामराया तुला आवडतो ना रे. करूया काला.
ना आज जायपेक्षेला करूया सीतामाता म्हणते बाबा कसा करायचा तो असं शिव पाका आम्ही कधी खाल्लं नाही आणि कुठल्या भक्तांनी आम्हाला असं शिव कधी दिलंही नाही. काळ वेगळा होता. आज जायपेक्षेला काय करायचं कुस्करती आषाढी भाकरी भाकरी सगळी कुस्करायची कधी तक्राते घालून त्या परी त्याच्यावर दही घालायचं ताक घालायचं थोडंसं लोणचं घालायचं सुंदर फोडणी देऊन द्यायला अशी सुंदर फोडणी द्यायची चरचरीत. प्रभू श्रीराम म्हणाले सीते लवकर कर ग. बरोबर आता आठवलं समर्थ मला असा काला किती वेळा दाखवतात. सीते लवकर कर देऊन द्यायला नाद जायपेक्षेला करूया नाद जायपेक्षेला करूया भाकऱ्या कुस्करल्या त्याच्यावर दही ताक घातलं ते छान मुरलं लोणचं घातलं आणि ते घातल्यानंतर त्या सीतामाईने छान अशी चरचरीत फोडणी दिली. मात्र प्रभू श्रीराम म्हणाले नको ग बाई नैवेद्य दाखवायलाच नको घे लवकर पत्रावळी या जेवायला बसूया या बसूया लवकर. आणि प्रत्येकीला तो काला प्रत्येकाला वाढला. आता रोजची पंगत अज्ञान श्रीराम लक्ष्मण सीतामाई आणि मारुतीराय. तो काला बघितला मात्र काला बघितला आणि अज्ञान ढसा 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 रडायला लागला. मारुतीराय तो जसा रडायला लागला तसा उठले आणि बाहेर गेले. रडतोय अरे काय झालं बाळा काय झालं सांग काय झालं. म्हणजे माझ्या समर्थांना हा काला खूप आवडतो. अरे हो आवडतो ना मग काय मग मला आत्ता त्यांना नेऊन द्यायचंय. मग अशी म्हटलं ना बाल हट्ट आत्ताच्या आत्ता त्यांना नेऊन द्यायचंय. प्रभू श्रीराम म्हणतात बाळा समर्थ आले ना की आपण परत काला करूया. नाही या जगज्जननी आईनं गेलेला काला आहे तो आत्ता मला माझ्या सद्गुरूंना नेऊन द्यायचा आहे. अरे कसं शक्य आहे बाळा. का नाही शक्य अरे कसं शक्य ते पोहोचले असतील ना काशी क्षेत्री वाराणसीला पोहोचले असतील आता दर्शन घेत असतील थोड्याच दिवसात परत माघारी येतील. बरं नाही ते आता शक्य आहे. अरे बाबा कसं शक्य आहे का नाही जमणार. तुमचे मारुतीराय आहेत ना तुम्हाला कसं खांद्यावर घेऊन बुभुत्कार करून श्रीराम म्हणून इकडून तिकडून घेऊन जात होते की. सांगा ना त्यांना सांगा ना रामा माझं इतकं नाही करे ऐकणार. प्रभू श्रीराम म्हणाले तरीच मारुतीराय उठून बाहेर गेले. का हो मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. इतकी बुद्धी आहे मारुतीरायांना आणि ते आपल्याला इतकी बुद्धी प्रदान करतात ना म्हणून आम्हाला रोज मारुती स्तोत्र म्हणायला सांगितलं. रोज म्हणायला सांगितलं काय थोडी तरी बुद्धी आपण ती वापरावी. त्या मारुतीरायांसारखं दास्यत्व थोडं तरी आपल्याकडे यावं. श्रीराम हाक मारतात मारुतीरायांना मारुते ये पाहू असा. दारातच उभे राहिले त्या खोलीच्या. सांगितलं होतं ना एक दिवस जेवण महाग पडणार. अरे एवढासा तो पोरगा त्याचा एवढासा तो भाव बघ त्याची सद्गुरूच्या विषयीची निष्ठा बघ. काला बघता क्षणी त्याला आठवण आली अरे म्हणून रडतोय तो. काय करायचं समर्थ कुठे शोध आणि समर्थांना हा काला नेऊन दे म्हणजे मी पण जाणार. तू कसा येणार का तुम्ही यांना खांद्यावर घेतलं मी एवढासा मला घ्या की खांद्यावर.
मारुतीराय म्हणाले, बस बाबा. ती जी पत्रावळ होती त्याची चुंडी बांधली, वेलींनी तो घट्ट बांधला आणि अज्ञानाला खांद्यावर बसवलं. इन्स्ट्रक्शन्स दिल्या, सीट बेल्ट बांधे, कुर्सी चयन करे. अशा आताच्या विमानातल्या इन्स्ट्रक्शन्स नव्हत्या. विमानापेक्षा भारी उड्डाण होतो ते. मारुतीराय सांगतात अज्ञानाला, अज्ञाना एकच अट आहे माझी, मी तुला तिथं घेऊन जातोय, पण अजिबात सांगायचं नाही तुला इथं मी घेऊन आलो म्हणून. म्हणजे माझं नाव सांगायचं नाही. एवढंच ना? हो हो एवढंच. लक्षात ठेवशील ना? हो. चल घट्ट धर, माझ्या बरोबर म्हण, श्रीराम 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 श्रीराम. आणि भूतकाळ केला आणि मारुतीराय आकाश मार्गाने निघाले. एवढासा तो अज्ञान मारुतीरायांकडे घट्ट एका हाताने अशी चुंडी धरलीये. मारुतीरायांना भेटले. आता मनात एकच ध्यास आहे, माझे सद्गुरू कुठं पोहोचले असतील, हा काला बघून त्यांना किती आनंद होईल, इतका आनंद होईल. सीता मातेनं केलेला काला पाहून माझे समर्थ तृप्त होऊन जातात आणि उड्डाण करत करत त्या वाराणसीच्या क्षेत्रापर्यंत पोहोचले. आता एका झाडापाशी उतरवलं अज्ञानाला. अज्ञाना मी इथंच थांबतोय, मी इथंच थांबतोय, तू पटकन जा आणि लवकर तो काला देऊन लगेच माघारी. आपल्याला जायचंय परत. तुझ्यामुळं सगळे आम्ही तो काला खायचे राहिलोय. कारण अजून रामाने खाल्ला नाही, रडायला लागला. आम्हाला सगळ्यांना काला खायचाय, लवकर जाऊन पटकन ये. अज्ञान निघाला धावत. थांब 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 म्हणाले. मी काय सांगितलं लक्षात आहे ना? नाव सांगायचं. आपल्या समर्थांची आकृती डोळ्यासमोर दिसली, समर्थ पाठमोरे दिसले आणि समर्था समर्था सद्गुरू नाथा म्हणून अज्ञान जो काही धावत आला त्यांच्या समोर आला, त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं. समर्था समर्था मी आलो मी आलो. समर्थांनी उचललं, समोर उभं केलं. अज्ञाना अरे तू कधी आलास? आत्ताच. कधी निघालास? आत्ताच. समर्था मी काला घेऊन आलोय तुमच्यासाठी. काला कधी दिला? आत्ता. अरे कसं शक्य आहे? बरायच ना, तुला गडाची व्यवस्था करायला सांगितली होती, तुला रामाची पूजा करायला सांगितली होती. राम जेवल्याशिवाय जेवलो नाही समर्था, एकही दिवस जेवलो नाही. पण खरं सांगू, आज काला केला आणि तुमची इतकी आठवण आली म्हणून लगेच निघालो आणि लगेच आलो. कोणाबरोबर आलास? कोणाबरोबर आलास? समर्था तेवढं विचारू नका. असं नाही. अज्ञाना मला सांग, तुला कोणी आणून सोडलं? अज्ञान म्हणतो ते मारुतीराय आहेत ना, त्यांनी सांगितलं माझं नाव घेऊ नको. पंढरीनाथ भगवान की. काय मारुतीरायांनी आईन सोडलं? कुठे आहेत? कुठे आहेत मारुतीराय? आणि म्हणून अज्ञानानं जिथं बोट दाखवलं समर्थ धावत निघालेत का? 2 रामदास्यांची भेट झाली. क्षेमालिंगन दिलं, मिठी मारली एकमेकांना. मारुतीरायांना बघितलं आणि मारुतीरायांनी या अज्ञानाला काय 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 केलं ते सगळं सांगितलं. आणि समर्थ सगळ्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही काशी क्षेत्री जायचं म्हणून एवढा मोठा सगळा घाट घातला, पण फक्त आणि फक्त सद्गुरूवर निष्ठा ठेवून त्या काशी विश्वेश्वरानं ज्याचं स्मरण केलं त्या रामरायाला या मुलाने या अज्ञानानं आपलंस केलं. कशामुळे शक्य झालं? फक्त आणि फक्त आपणा सारिखे फरिते तात्काळ. फक्त समर्थांवर, आपल्या सद्गुरूंवर, आपल्या सद्गुरूच्या वाक्यावर पूर्ण निष्ठा, पूर्ण श्रद्धा ठेवली. अत्यंत आदरयुक्त प्रेमानं सद्गुरूंचं चिंतन केलं आणि त्या चिंतनात देव काय आहे हे जाणून घेतलं. प्रभू श्रीराम या अज्ञानाला समर्थांना पुन्हा गडावर येतात. गडावर सगळ्यांचं दर्शन होतं आणि समर्थ या सगळ्यांबरोबर काला खातात. आपल्या आयुष्यात जीवनामध्ये या सगळ्या विचारांचा काला जर दूर करायचा असेल तर सद्गुरूला शरण दिल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. म्हणून अज्ञानानं जे तत्व प्राप्त करून घेतलं, अज्ञानानं सद्गुरूंविषयीची जी निष्ठा, जे प्रेम दाखवलं,
त्यातली थोडी बहुत निष्ठा, थोडं बहुत प्रेम आपल्याला यावं, आपल्याला तसा प्रेमभाव जागृत करता यावा, यासाठी आजची दुसरी कीर्तन सेवा भगवती चरणी अर्पण करूया. सगळेजण केरीला पुन्हा या, गडावरनं खाली उतरा. उद्या अजून दुसरीकडे जाऊया, दक्षिणेत जाऊया उद्या, चालेल ना? हो म्हणा तुम्ही, हो म्हणा, मी ठरवणार उद्या काय पंढरीनाथ. अभंगात आम्हाला तुकाराम महाराज